प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या पवित्र गौरवी महान नावात प्रत्येकवार आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. स्तुती फाउंडेशन मीडिया इंटरनॅशनल आणि पास्टर सुनील आसोते साहेब यांच्या समवेत ख्रिस्ती मंडळी चर्च आणि मी रेव्हरंड सुधीर चौहान जे आपल्या परिचयाचे आहोत आणि ते परत एक बार या रात्रीच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहेत. आपण या मीडियासाठी या फेसबुक पेज साठी नियमित प्रार्थना करत आहात. माझ्यासाठी आम्हा सर्वांसाठी आपल्या ऑनलाईन मिनिस्ट्रीसाठी आपल्या नियमित प्रार्थना आहे. त्याबद्दल प्रभूमध्ये मी परत एक बार आपले आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो कारण की आज एक विशेष विषयासह आपल्या समवेत मी हजर आहे आणि मी नव्हे तर पवित्र आत्मा आपल्याशी विशेष आज बोलणार आहे. कारण की वेळ आता आलेली आहे की आम्ही तयार असावं, तयारीला लागावं नव्हे तर तयार असावं. कारण की ही घटका जवळ आलेली आहे आणि आम्ही तयारी करत असलो तरी कदाचित देव येईल आणि आम्ही तयारी करतच राहू आणि आम्ही मागे राहणार आहोत. परंतु जे तयार आहे आणि जे वाट बघत आहे त्यांच्यासाठी निश्चितच आशीर्वादाचे मार्ग खुलणार आहे. आणि यामुळे आज प्रकटीकरणाचा एक विषय वाचतो आणि मग आपण पुढे जाऊया. त्यावेळी पुस्तके उघडली गेली ज्याच्या कृत्याप्रमाणे त्याचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्या मधील मृत मनुष्यात बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतकास सोडले आणि ज्यांचा त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. निश्चितच आता ती वेळ आलेली, ती घटका जवळ आलेली आहे की आता न्यायाचा समय हा जवळ आलेला आहे. ज्या प्रकारे मी टॉपिक आपल्याला दिले की इटर्नल जस्टिस, याचा अर्थ आहे की सार्वकालिक न्याय जो आहे तो आता फार दूर नाही. आम्ही ख्रिस्ती लोक म्हणतो असं नव्हे तर पृथ्वीवरच्या सर्व हालचाली, जगामधल्या सर्व धर्मातले लोक हे म्हणत आहे की ही घटका जवळ आलेली आहे. जेव्हा पृथ्वीचा शेवट, मानव जातीचा शेवट हा जवळ आलेला आहे आणि त्यामुळे पृथ्वीतील सर्व निसर्ग आम्हाला वारंवार इशारे देत आहे. आपल्या सभोवतातली परिस्थिती आपल्याला वारंवार इशारे देते की आता तुम्ही सज्ज असावं, आता आम्ही सर्व जागृत असावं. जे आम्ही निवडलेले आहे, ज्याला प्रभूने बोलावलेलं आहे त्यांनी तयार असावं. कारण की ती घटका जवळ आलेली आहे आणि त्या घटकेच्या बद्दल आज आपण इटर्नल जस्टिसच्या बद्दल, सार्वकालिक किंवा या न्यायाच्या बद्दल आज आपण जाणून घेत असताना सर्वप्रथम प्रार्थना करूया की राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, परत एक बार तुला स्तुती धन्यवाद असो कारण की मी लवकर येत आहे हे अभिवचन पूर्ण करणारा प्रभू येशू आज आमचा पिता, आमचा मालक, आमचा देव आहे आणि त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवून जे आम्ही आज तयार आहोत, जे आम्ही वाट बघत आहोत, जे प्रत्येक त्या वधस्तंभाच्या पाशी बसून आम्हाच त्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शुद्ध आणि पवित्र राखलेले आहे. आज प्रत्येक आम्ही उत्सुक आहोत कारण की आम्ही जाणतो की आमचा देव, आमचा येशू लवकरच त्या अंतराळात येणार आहे आणि आम्हा सर्वांना अंतराळात उचलून घेणार आहे. आणि यासाठी त्या न्यायाच्या समोर, त्या न्यायस्थानाच्या समोर, त्या सर्व दिव्यदूतांच्या समवेत आम्ही देखील स्तुती आणि धन्यवाद करण्यासाठी तयार असताना परत एक तर आम्ही हीच विनंती करतो की आज जे वचन ऐकणार आहेत त्यांच्या मनाची तयारी झाली आहे का, त्यांच्या जीवनाची तयारी झाली आहे का, त्यांच्या कुटुंबियाची तयारी झाली का, ती मंडळी जी वधू म्हणून अंतराळात घेतली जाणार आहे ती मंडळीची तयारी झाली आहे का, याचा आढावा आज आम्ही घेत असताना, याचं मूल्यांकन आज आम्ही करत असताना ओ येशू आम्हाला परत एक तू दाखव. पवित्र आत्मा तू आपले सर्व गुढ आणि रहस्य आम्हासाठी खुले कर यासाठी की मी मनुष्य नव्हे तर आत्मा देव आमच्याशी बोलावं आणि आम्हाला परत एक त्या सर्व गोष्टी ज्या प्रकटीकरणात लिहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आज नव्याने आम्हाला प्रकट व्हावा यासाठी की विद्या आम्ही तर तयार आहोत, इतरांनी देखील तयार असावं. आणि येशू जेव्हा तुझा आगमन होईल, या रॅप्चरच्या काळामध्ये
आम्ही देखील अंतराळात घेतले जाऊ अशी कृपा आणि दया कर. परत एक बार आम्ही स्तुती फाउंडेशन साठी व त्यांचे जे सन्मान्य पास्टर असोदे साहेबांसाठी व त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करत आहोत. ख्रिस्ती मंडळी त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू या मिनिस्ट्री येशूच्या नामामध्ये आशीर्वादित व्हावं आणि अनेक लोक या मिनिस्ट्रीच्या द्वारे त्या रॅप्चरच्या काळामध्ये अंतराळात घेतले जाव यासाठी की पवित्र परमेश्वर त्या अंतराळात जातील आणि त्यांच्या ह्या आत्मिक जिंकण्याचं प्रतिफळ या मिनिस्ट्रीज लाभावं अशी कृपा आणि दया तू ऑलरेडी केलेली आहे आणि यापुढे विपुलतेने करावी अशी विनंती करत आहोत. हे रहस्य जाणण्याकरता आमचे अंतःकरणाचे द्वार उघड, आमच्या मनाचे द्वार उघड. आम्हाला परत एक तू नव्याने भेट, तुझं दर्शन आम्हाला दे. यासाठी की पित्या त्या आनंदाच्या समयामध्ये, त्या उत्सवाच्या समयामध्ये आम्हाला परत एक बार त्या राज्यात तुझं आगमन होत असताना, तुझं द्वितीय आगमन होत असताना प्रवेश मिळावा अशी कृपा आणि दया कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण एक गीत ऐकूया आणि त्या गीतामध्ये निश्चितच येशू जेव्हा येणार आहे तेव्हा जी पुस्तके उघडले गेलेली आहे त्याबद्दल हेच लिहिलेलं आहे की जेव्हा पुस्तके उघडली गेली, मृतांचा न्याय त्याच्या कृत्याप्रमाणे झाला आणि समुद्रातून अधोलोकातून ते सर्व जे काही बांधले गेलेले ते मुक्त झालेले आहे आणि ते जे आमच्या अगोदर गेलेले त्यांची आमची भेट होत असताना आम्ही प्रभू बरोबर अंतराळात जाणार आहोत. तर खुल जाएगी किताबे. ऐकूया हे गीत आणि आपल्या मनाच्या अंतःकरणाची तयारी होत असताना आपण या सुंदर अशा शिक्षणाकडे आणि या सुंदर अशा वचनाकडे जाणार आहोत. और हमारे संयोजक के साथ जाएंगे. फिर से धन्यवाद देता हूं ओजस चौहान को जो आपके सामने पीछे पिक्चर्स को लेकर आ रहा है. उसकी भी कला का हम सराहें. आइए चलते हैं अंतिम पड़ाव की ओर. और हमारे संयोजक के साथ जाएंगे. फिर से धन्यवाद देता हूं ओजस चौहान को जो आपके सामने जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. यीशु आएगा, 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 यीशु आएगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें.
यीशु आएगा, यीशु आएगा, यीशु आएगा, यीशु आएगा, यीशु आएगा, यीशु आएगा, यीशु आएगा। आजा भी मुड़कर यीशु बुला रहा है। आजा भी मुड़कर यीशु बुला रहा है। वरना ये याद रख ले, वरना ये याद रख ले, तेरा ही नाश होगा। इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा। खुल जाएगी किताबें। आएगा, यीशु 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 आएगा। कदमों में उसके रोले, तौबा गुनाह से कर ले। कदमों में उसके रोले, तौबा गुनाह से कर ले। उद्धार यीशु से ले ले, उद्धार यीशु से ले ले, तेरा ही भला होगा। इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा। खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा। इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा। यीशु आएगा, 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 यीशु आएगा। यीशु के हाथ होगा। यीशु के हाथ होगा। यीशु के हाथ होगा। खुल जाएगी किताबें। प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या सुंदर गीताबद्दल प्रभू परमेश्वराला धन्यवाद असो. जाऊया त्या वचनात. यस, आज आम्हाला तिकीट मिळालेलं आहे. आज संध्याकाळी आमची गाडी आहे आणि आम्हाला प्रवासाला निघायचं आहे आणि प्रवासाला जात असताना आमचं सीट रिझर्व आहे आणि त्याकरता जेव्हा गाडीची वेळ झालेली आहे, घटका झालेली आहे, आम्ही वेळेच्या अगोदर तयार होऊन स्टेशनवर पोहोचतो किंवा एअरपोर्टवर पोहोचतो, यासाठी की जसंच ते प्लेन किंवा जसंच ती ट्रेन येऊन प्लॅटफॉर्मवर किंवा त्या रनवेवर येऊन उभं राहणार आहे, आम्ही लगेच प्रवेश करावा. आम्ही त्यावेळेस असं म्हणू शकत नाही की नाही नाही आता मी तयारीला लागलो आहे, ट्रेन तुम्ही थांबा, एरोप्लेन तुम्ही थांबा, मी बॅग पॅक करून येतो. नाही नाही, ज्या अर्थी तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे त्या अर्थी तुम्हाला तयार असायचं आहे. ज्या अर्थी तुम्ही तयार असणार तेव्हा ते दार उघडलं जाणार आहे. ते दार उघडल्यानंतर ते दार बंद होणार आहे. ती ट्रेन आणि ते एरोप्लेन आपल्या निश्चितच प्रवासाकडे निघून जाणार आहे. यस प्रियांनो, दार आणि एरोप्लेन आणि ट्रेन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आता त्या अंतराळामध्ये लवकरच तुमची आणि माझी वाट बघत असणार आणि तुम्ही तयार असणार, पटकन उचलले जाणार आहे. परंतु तुम्ही तयारी करत असणार तर मला सांगू द्या की मग कठीण समय येणार आहे. कारण की आम्ही
त्या ट्रिब्युलेशनच्या काळामध्ये किंवा महासंकटाच्या काळामध्ये सापडणार आहोत. कारण की जे मागे राहणार आहे त्यांना परत एकदा तिकीट मिळवण्यासाठी खूपच परिश्रम करावे लागणार आहे. कारण की त्या महासंकटातून तुमचं आणि माझं टिकावं लागणं अतिशय कठीण आहे. तर आता ही संधी तुमच्या आणि माझ्यासाठी यस तयार आहे, वाट बघत आहे. जाऊया आपण त्या तयारीला लागूया. परंतु प्रियांनो, यासाठी की परत एक बार आपण म्हणतो की त्या सिंहासनावर प्रभू येशू ख्रिस्त निश्चित त्या पित्याकडे तुमची आणि माझी रदबदली करत आहे. यस, आज प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा मध्यस्थ आहे आणि तो पित्याकडे प्रार्थना करे की पित्या यांच्या धर्म आणि पापांची क्षमा कर. कारण की यांनी माझ्या रक्त माझ्या वधस्तंभावर आणलेलं आणि दिलेलं बलिदानाच्या पद्धतीला स्वतःला स्वीकार करून ते हेच म्हणतात की हे आपले पाप पदरी घेते. देवा तू विश्वसनीय नाहीये, व त्यांच्या धर्म आणि पापांची क्षमा कर. आणि त्या विश्वासाने तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळते. आणि त्यामुळे मग आम्हाला जेव्हा पवित्र शुद्ध अंतःकरण प्राप्त होतं, त्यामुळे मग आम्हाला प्रवेशाची संधी आहे. आम्ही देवाच्या योजनेत चालतो तेव्हा तुम्हाला आणि मला प्रवेशाची संधी आहे. त्या अनुरूप आम्हाला देवाच्या रक्ताच्या द्वारे आणि त्या संरक्षणाच्या द्वारे अनुग्रह व दया प्राप्त होती. तेव्हा तुम्ही आणि मी तयार आहोत आणि मग तुम्ही आणि मी अंतराळात घेतले जाणार आहोत. तर तयारीच लागावूया आणि निश्चितच या गोष्टीकडे आपण बघूया. परंतु वचन योहान शुभ वर्तमान 5वा अध्याय आणि 22वा वचनामध्ये परत एक बार येणे प्रकारे येशू ख्रिस्त म्हणतो की पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपून दिले. यस, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर या जगासाठी प्राण अर्पिल्यानंतर आणि देवाची योजना आणि नियमशास्त्राची सर्व शास्त्राले पूर्ण केल्यानंतर एक विजय त्याने अर्पिलेला आहे आणि ते उच्च स्थान त्याला प्राप्त झालंय. त्या स्थानावर तो सिंहासनावर बसलाय आणि लोकांचा प्रजेचा न्याय करणार आहे. आणि त्यासाठी आज तो सिंहासनावर बसलेला असताना आपण निश्चितच बघणार आहोत की खुल जाएगी किताब. आपल्याला दिसत ते किताब खाली उघडलेले आणि आपल्याला अशा प्रकारे तिथे पुढे उभा राहायचंय. आणि त्यामध्ये ज्यांचे नाव आहे त्या आनंदाने उत्सव करणार आहे. कारण की ते युगानुयुग देवाबरोबर राज्य करणारे सार्वकालिक न्यायामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. आणि तो म्हणतो शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल विश्वासू राहिला, या जगामध्ये तू विश्वास राखला आणि त्यामुळे चल आता तू माझ्या बरोबर त्या विश्वास आणि त्या तुझ्यासाठी तयार केलेल्या राज्यामध्ये प्रवेश कर. तिथे दुःख नाही, तिथे अश्रू नाही, तिथे रडणं नाही, तिथे विकार नाही, तिथे कोणते संकट वादळ नाही, तिथे आनंद आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणामध्ये पित्याची महिमा व स्तुती करत आम्ही तिथे राज्य करणार आहोत. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्या न्यायासनाच्या वर बसून दोन कॅटेगरी करणार आहे. वचन याने प्रकारे म्हणते की एका बाजूला शेरडे, दुसऱ्या बाजूला मेंढरे वेगवेगळे केले जातील. आणि ज्यांना पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. आणि ते आहे मेंढर. ते त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात. आज ही जी वाणी आहे ती माझी नव्हे तर देवाच्या वचनातून आपल्याला बोलवणारी आणि आपला स्वीकार करणारी आणि आपल्याला मार्गदर्शन दाखवणारी प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी आहे. परंतु शेरड्यांच्या बद्दल जर आपण म्हणतो तर ते पुत्राचा स्वीकार केला नाही. त्यांच्या कानापर्यंत देखील वाणी गेली, त्यांच्या कानापर्यंत देखील आवाज गेलेला आहे. तो देखील पिता म्हणतो की या माझ्या मुलांना, या माझ्या कन्यांनो, या मी तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करणार आहे. आणि हे सर्व करत असताना त्यांनी त्या वाणीचा स्वीकार केला नाही. आणि घडलं काय तर ते वेगळे करून एक वेगळ्या राज्यामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. आणि ते राज्याच्या बद्दल सांगायची गरज नाही, ते आहे सर्वकालिक न्यायाच्या द्वारे येणारा संकट आणि समस्या. इथपर्यंत आपण बघितलं की न्यायासनावर प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि पित्याने सर्व अधिकार पुत्राला दिलेला आहे. आता आपण जेव्हा जगातल्या न्यायाधीशाचा विचार करतो
आम्ही जगात जजचा विचार करतो तेव्हा आम्हाला माहित आहे की इथे एक न्यायाधीश आहे आणि न्यायाधीशच्या जवळ एक पुतळा आहे आणि पुतळ्यामध्ये दाखवलं गेले आहे की एक स्त्री आहे जिच्या हातामध्ये तराजू आहे आणि त्या स्त्रीच्या डोळ्यावर पट्टी बांधली. इंडियन पिनल कोडचं जे जस्टिस आहे ते आहे. आणि मला देखील प्रश्न पडला की त्या स्त्रीला का निवडलं गेलेलं आणि स्त्रीला यासाठी निवडलं गेलेलं आहे की स्त्री ही प्रामाणिक आहे, स्त्री अधिक मॉरल तिच्याकडे असतात, स्त्री ही न्यूट्रल अशी असते आणि विशेष करून ग्रीक मध्ये एक स्वतंत्रता देवी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे देखील त्या स्त्रीला तिथे घेण्यात आलेला आहे. तिचे डोळे पट्टीने का बांधलेले आहे आणि त्याबद्दल जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तिथे अमीर नाही ना गरीब नाही, त्यांच्या समोर जात पण दिसत नाही, कोणत्या पातीचा आहे ते देखील ती जज बघत नाही, तो स्त्री आहे की तो पुरुष आहे अपराधी किंवा गुन्हेगार ते देखील बघितलं जात नाही. मग बघायचं तरी काय? बघितले जातात पुरावे तपासले जातात, त्याच्यावर आपल्याला माहिती डिबेट होते, हेअरिंग्स होतात आणि त्यानंतर या पुराव्याच्या या हेअरिंगच्या आधारे ठरवलं जातं की हा व्यक्ती गुन्हेगार आहे किंवा नाही. जर गुन्हेगार नाही तर त्याची दोष मुक्तता होते, परंतु जर तो दोषी आढळला तर त्याला त्याच्या गुन्ह्याच्या हिशोबाने अपराधाच्या हिशोबाने त्याला दंड दिला जातो. आणि हे जगामध्ये निश्चितच चालत जातं आणि वर्षांवर चालतं. अनेकदा आपण बघतो की भारतीय ह्या प्रकारच्या सर्व न्याय व्यवस्थेमध्ये अनेक निर्दोष लोक वर्षानुवर्ष त्यांची केस चालत राहते आणि बिचारे ते जेलात किंवा तुरुंगामध्ये निर्दोष असून देखील वर्षानुवर्ष घालवतात आणि मग कुठेतरी काही वर्षानंतर त्यांची सुटका होते. परंतु प्रियांनो, देव असा न्याय करणारा नाही. आज आम्ही दोषी असून, आम्ही अपराधी असून, आम्ही अयोग्य असून देव तुम्हावर आणि माझ्यावर प्रीती करतो. धरले गेलेल्या लोकांना निश्चितच कोठडीमध्ये ठेवलं जातं, परंतु आज आम्ही देवाच्या दृष्टिकोनाने अधर्मी आणि पापी हो, परंतु आम्ही कोठडीमध्ये नव्हे तर आज आम्ही मुक्त हो, कारण की देवाचे अनुग्रह आणि कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर विपुल अशी आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं दिसतं की जेव्हा आपल्या जगी कोर्टकडे आपण बघतो तर तिथे वेगवेगळे लेवल आहे. जसं आपण म्हणतो की दिवाणी कोर्ट असतात, त्याच्यानंतर हाय डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, मग हाय कोर्ट आहे, मग सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर पण जर काही असेल तर आपण प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपतीकडे देखील अन्यायाच्या बद्दल किंवा गुन्हा माफीच्या बद्दल तिथे आपल्याला अर्ज करता येतो. आणि अशा प्रकारे कोणी देखील 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एक निर्दोष व्यक्तीला दंड होता कामा नये. त्यामुळे हे वेगवेगळ्या पायऱ्या आहेत ज्याबद्दल आपण जास्त जाणतो. परंतु इथे येशू ख्रिस्ताच्या जवळ एक देखील अशी पायरी नाही. या जगामध्ये आम्ही अधर्म पाप गुन्हे करत राहिलो आणि देवाने अनेकदा आमच्यावर देवाचा क्रोध उतरला, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही वधस्तंभाच्याकडे बघितले, अधर्म आणि पापाची क्षमा मागितली, आम्हाला देवाने पाप मुक्त केलेला आहे. परंतु जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरे. आमेन. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. कदाचित आम्ही या जगामध्ये राहत असताना भरपूर देवाची सेवा केली, मिनिस्ट्रीकडे निर्दोष राहिलो, परंतु शेवटला मोमेंटला किंवा शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा रॅप्चर होते तेव्हा आमच्या काही जर गुन्हे आढळले तर आम्ही मागे राहून जाणार. परंतु त्याच्या विरोधात त्या चोराप्रमाणे शेवटल्या मृत्यूच्या क्षणामध्ये त्याने येशू ख्रिस्ताला बघितलं आणि तो म्हणतो की झाल्यास माझी तू आठवण कर. देवाने त्याच्या सर्व पाप आणि अधर्माची क्षमा करत तू आज माझ्याबरोबर लोकात असशील म्हणत त्याला ती संधी दिलेली आहे. हो प्रिया, त्यामुळे आम्हाला शेवटच्या क्षणामध्ये याचा अर्थ नाही की आपण आयुष्यभर पापधर्म करावं, निश्चितच नाही. त्याचा हिशोब निश्चितच काय केलंय त्याचा हिशोब देखील घेतला जाणार, परंतु शेवटचा क्षण देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्याबद्दल आता पुढे आपण ऐकणार आहोत. प्रियांनो,
अनेकदा चुकीचे निर्णय केले जातात या जगामध्ये आणि त्याची क्षमा देखील मागण्याची वेळ येते. जसं आता युएसचे प्रेसिडेंटने मागील दिवसामध्ये जपानची क्षमा मागितली, जिथे आता ऑलिम्पिक झालेले. का? कारण की जेव्हा हिटलर आणि या मित्र देशांच्या सैन्यामध्ये युद्ध चालू होतं, तर जपान हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये बॉम्ब टाकण्यात आले आणि लाखो निर्दोष लोक मेले. कोणासाठी? त्या हिटलरमुळे मिळेल. आणि त्यामुळे हे दोष जेव्हा, ही चूक जेव्हा अमेरिकेच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी जपानकडे क्षमा मागितलेली आहे. त्याचप्रमाणे पोपने देखील प्रोटेस्टंट लोकांची क्षमा मागितलेली आहे. कारण की अनेक प्रोटेस्टंट लोकांच्या जेव्हा धर्मयुद्ध झालं, त्यामध्ये अतोनात छळ करत मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. कशामुळे? ते येशूच्या मागे जाऊ इच्छित होते आणि चुकीचा मार्ग जो आता किंवा जो चुकीच्या विचारसरणी त्याचा त्याने स्वीकार केला आणि त्यामुळे त्यांना मरावं लागलं आणि पोपने देखील क्षमा मागितली. म्हणजे मनुष्य जो आहे तो अनेकदा निर्णय आणि न्याय प्रक्रियेमध्ये जज असून चुकीचे निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळेच ही वेगवेगळे स्टेप्स आहेत. परंतु देवाच्याकडे एकच न्याय आहे. तर न्यायासनावर बसणारा प्रभू कधी देखील चूक करणार नाही. तिथे सुनवाई तिथे हिअरिंग नाही, आमाची सुनवाई तो आज दररोज करतो. आणि आम्ही जेव्हा क्षमा मागतो तो क्षमा देखील करत आहे. परंतु त्याच समय तुम्हाला आणि मला तुमच्या धर्माने पाप जर दिसत आहे, माझ्या धर्माने पाप दिसत आहे, तर क्षमा नाही. आणि त्यामुळे हा न्याय करत असताना एक काही मुद्दे देखील महत्वाचे आहे की हा जो न्याय आहे तो नीतिमानासाठी योग्य असा आहे आणि अनितिमानासाठी देखील योग्य असा आहे. त्यामध्ये नो मिस्टेक, नो चूक. नंबर 2 आहे, हा निपक्षपाती असणार आहे आणि याच्यावर कोणावर मर्जी राखली जाणार. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणू की ख्रिस्ती लोक स्वर्गात जातील आणि ख्रिस्ती तर लोक नरकात जातील, आता नाही. अनेक ख्रिस्ती लोक जे आहे ते मागे राहून जाणार आहे, परंतु अनेक असे गुप्त ख्रिस्ती आहेत ते स्वर्गामध्ये देवाच्या राज्यामध्ये आनंद आणि उत्सवाच्या जागेला प्रवेश करणार आहे. हा न्याय खरा आहे आणि अचूक आहे, याच्यामध्ये काही देखील मिस्टेक नाही. कारण की प्रत्येक कार्याची, प्रत्येक सेवा कार्याची, प्रत्येक उत्तम आणि वाईट कृतीची नोंद त्या पुस्तकामध्ये केली जाते, जे किताबे खुलने वाली आहे. त्याचप्रमाणे हा सखोल असणार आहे, हा वरवरचा नाही. हा तुमच्या आणि माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये उघडकीस येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला आणि मला दिला. आणि वचनामध्ये ज्या प्रकारे रोमकर पत्रामध्ये लिहिलेले सुवार्तेवर आधारित, ज्याने सुवार्थ स्वीकार केला, येशूला तारणार म्हणून म्हटलं, अधर्माने पापापासून तोंड फिरवलं, पश्चाताप केलं, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवला, त्याच्याद्वारे शुद्धता आणि तारणाचा स्वीकार केला, त्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ही गोष्ट देखील महत्वाची आहे. आणि लुकर वर्तमान 12 अध्याय 45-48 मध्ये लिहिले की आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहित असूनही दासाने तयारी केली नाही आणि त्यामुळे त्याला पुष्कळ फटके खावे लागले. त्याला त्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे आणि त्याच्याकडून पुष्कळ हिशोब देखील घेतला जाणार. दासाने तयार केली नाही, मग त्याला फटके खाण्यावर लागणार आहे आणि त्याला दंडाचा भागी व्हावं लागणार आहे. परंतु ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवलेले आहे, मान, तुम्ही या जगामध्ये राहतात, तुम्ही पाळकी सेवेमध्ये आहे, तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये आहे, अनेक वर्षापासून पिढी जात आपण ख्रिस्ती आहोत, किती आत्मे जिंकले, किती प्रभूची सेवा केली, देवाची योजना संकल्प काय आहे ते जाणून घेतलं किंवा नाही, आणि जर जाणून घेतलं तर ते पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न केले आणि किती सेवा केली, किती त्याग केला, किती मिनिस्ट्रीमध्ये लोकांना जोडलं, किती मिनिस्ट्रीसाठी सपोर्ट केला, आणि या समर्पण तुमचं किती आहे, या सर्व गोष्टीचा हिशोब, कारण की तुम्हाला जास्त कृपा केलेली आहे, तुमच्याकडून जास्त हिशोब देण्यात येणार आहे. आणि ही गोष्ट देखील जाणून घ्यायला पाहिजे. जर आज आपण पाळका मिनिस्ट्री सेवेत आहात, निश्चितच ही गोष्ट तुम्हाला आणि मला जाणून घ्यायला पाहिजे. तुम्हाला कृपादान दिलेले, तुम्हाला चांगले आवाज दिलेले आहे, तुम्हाला चांगलं बोलता येतं, तुम्हाला चांगल्या गीते गाता येतात, इन्स्ट्रुमेंट वाजवते, देवासाठी तुम्ही त्याचा किती वापर केला, तुम्हाला धन आहे, पैसा आहे, आणि सर्व काही असताना तुम्ही चर्चसाठी, देवाच्या सेवेसाठी त्याला किती अर्पण केलेले, ही गोष्ट देखील बघितली जाणार
जाणार आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, या सर्व गोष्टी जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतात, बघितले जातात, तेव्हा ही गोष्ट देखील तेवढीच महत्वाची आहे की हे सर्व आम्ही देवाच्या सेवेसाठी किती वापरलेलं आहे हे जाणून घेणं आणि त्यामध्ये आपण निरंतर प्रभूमध्ये पुढे आणि पुढे चालणं हे देखील गरजेचं आहे. आणि यासाठी आपण जाऊया प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन येणे प्रकारे सांगतो. प्रकटीकरण 3:3 मध्ये, म्हणून तू कसे स्वीकारलेस व कसे ऐकलेस याची आठवण कर, जे जतन करून ठेव व पश्चाताप कारण तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेत तुझ्या जवळ चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. मी चोरासारखा येईल. आता इथे चोराच्या बद्दल प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की मी चोरासारखा येणार आहे. मग आता प्रश्न हा येतो की ते कोणासारखा, जसं आम्हाला इथे दिसत की एक कार आहे आणि कार किंवा एक घर आहे, त्याच्यामध्ये चोर प्रवेश करत आहे आणि आपल्याला माहिती चोर येतो चोरी करण्यासाठी. परंतु चोर किंवा हा दरोडेखोर जेव्हा येतो आणि आपण जेव्हा घरामध्ये आहोत तर तो काय करणार, नुसतं लुटणार नाही, तो पहिले मार देणार, तो तुम्हाला आणि मला फटके देणार आणि कदाचित अनेक लुटारू लोक आहेत ते जीव देखील घेतात आणि मग घरातलं सामान घेऊन ते पळून जातात. आणि म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे कोणासाठी, मी चोरासारखा येणार आहे. कोणासाठी ही दहशत आहे, कोणासाठी ही भीती आहे, ज्यांनी तयारी केलेली नाही ते झोपा घेतात. आज अनेक ख्रिस्ती आहे की ज्यांना येशू येणार आहे हे माहित आहे, पण त्यांना वाटतं येशू कृपाळू आहे, येशू दयाळू आहे आणि तो आम्हा सर्वांना क्षमा करणार फिरेल. आम्ही अधर्म आणि पापी असताना देवाचं वचन स्पष्ट सांगतं की जसं आम्ही पवित्र आहे तसंच तुम्ही पवित्र असावं. पवित्र लोकांनाच अंतराळात घेतला जाणार आहे, पापी लोकांना नाही. पाप स्वर्गात जाऊ शकतं का? नाही, विचारच करू शकत नाही. पाप हे स्वर्गात जाऊ शकत नाही, त्यामुळे पापी देखील स्वर्गात जाऊ शकत नाही. शुद्ध, निर्मळ आणि पवित्र लोकांची ती जागा आहे. त्यामुळे देव तुम्हाला आणि मला पापी अंतःकरणाची प्रायश्चित्त न करता स्वर्गात प्रवेश करणार याचा आपण विचार देखील करता कामा नये. मग ज्यांच्यामध्ये पाप आहे, ज्यांच्यामध्ये अशुद्धता आहे, त्यांच्या घरामध्ये जसा चोर अचानक येतो, येशूच आगमन देखील अचानक. आणि मग काय होणार, अचानक आल्यानंतर त्यांची तयारी झालेली नाही, ते चोरांना बघतात, फटके खातात, मार खातात आणि त्यांना लुटलं जातं. त्यांच्या मनामध्ये त्यांना चोरांना बघून दहशत निर्माण होते. त्याचप्रमाणे हे जे इतर लोक आहेत ज्यांची तयारी नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला बघतील आणि ते म्हणतील अरे आला का येशू, आणि ती दहशत, ती भीती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होऊन जाणार आहे. परंतु जे तयार आहे त्यांच्याबद्दल काय, जे तयार आहे त्यांच्याबद्दल आपण जे बघत आहोत की ते वर येताना, वधूचा वर येत आहे, मंडळी आहे. ही मंडळी तयार, मंडळी म्हणजे सगळे चर्च नाही, जे तयार लोकांची मंडळी जी निश्चितच कृपादानाने आणि आत्म्याच्या फळाने नटलेली आहे, शुद्ध आणि पवित्र स्वतःला राखलेलं आहे. आणि अशी वधू आता त्या वराला येताना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला येताना बघून त्यांना दहशत वाटणार नाही, त्यांना भीती वाटणार नाही, ते आनंदाने भरून जातील. यस, इतक्या वर्षापासून, इतक्या समयापासून जी आम्ही आता तयारी केलेली आहे, आता आमची ट्रेन आलेली आहे, आता आमचं फ्लाईट आलेली आहे, आता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर वर जायचं. अनेक जण आमच्या अगोदर गेले, ते झोपी गेलेले आहे, ते वर्षांवरच वाट बघत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येत असताना त्यांना देखील मोठा आनंद होणार आहे. ते आत्मे देखील आनंदित होणार आहे आणि ते देखील आपल्या कबरेतून, त्या विश्रांती स्थळीतून बाहेर येऊन येशू बरोबर अगोदर उचलले जाणार आहे. तिथे त्यांची आणि आमची भेट होणार आहे. आणि यामुळे प्रियांनो, दहशत एका बाजूला आहे आणि एका बाजूला दया. दहशत कोणासाठी, जे तयारी करत नाही, जे मागे राहतात आणि त्यांना महासंकटाच्या काळात जावं लागणार आणि तिथे दहशत, भयंकर संकट येणार आहे, तिथे मरण देखील डोक्याला येणार नाही, ही अशी अवस्था तिथे आहे. परंतु जे तयार आहे ते आनंदित आहे, ते हर्षित आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताला आणि रॅप्चर होणाऱ्या लोकांना आपल्या अगोदर जाताना बघत आहे आणि मग ते देखील त्यांच्या बरोबर अंतराळात घेतले जाणार आहे. कारण की वर येत असताना या कुमारी तयारी.
त्यांच्या दिवे पेटलेले होते, त्याच्यामध्ये तेल होतं. यस, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तो तेवलेला आहे. त्यांनी त्याला जागृत ठेवलेला आहे. आत्म्याच्या अनुसार, आत्म्याच्या हिशोबाने त्यांची जीवनाची वाटचाल चालली आहे आणि ते आता अंतराळात घेतले जाणार आहे. आणि त्यामुळे प्रिय, ही तयारी देखील अतिशय महत्वाची आहे. यस, इथे चोरासारखं आगमन लिहिलेलं आहे की तो आता येईल, तेव्हा येईल. जर माहित असतं तर तो जागृत असता. वचन असं सांगतं मत्ते 24 मध्ये की जर त्याला माहित असतं की चोर कोणता प्रहरी येणार आहे तर तो जागृत असता. आम्हाला माहिती आहे की अनेक भागांमध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये जेव्हा चोर येतात किंवा शहरी भागामध्ये चोर येतात आणि मग जो वॉचमॅन फिरत असतो तो देखील एकच म्हणतो, जागते जागते राहो. काय जागते राहो? कारण की चोर येऊ शकतात, तुम्ही जागृत असावं. आज पवित्र आत्मा आणि हे जे शिक्षण तुम्हाला आणि मला तेच म्हणते, जागते राहो, जागते राहो. कारण की आम्ही जर जागृत राहिलो, जागते राहो म्हणजे झोपायचं नाही असं नाही म्हणत आहे. आत्म्यामध्ये, तयारीमध्ये, येशूमध्ये आम्ही पेटलेले आहोत, जागृत आहोत, तर आम्ही निश्चित त्याच्याबरोबर घेतले जाणार आहोत. कारण की आम्हाला कल्पना नाही की कोणत्या घटकाला मनुष्याचा पुत्र ह्या लोकांना घ्यायला, आम्हा सर्वांना घ्यायला येणार. त्यामुळे आम्ही जागृत असणं हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे प्रिय. आम्ही जर निद्रिस्त आहोत, आम्ही झोपलेलो आहोत, तर निश्चितच आपण मागे जाणार. आपण त्या शिष्यांच्याकडे बघतो गेत्सेमने बागेमध्ये आणि येशू ख्रिस्त पुढे प्रार्थना करतो, कारण की ती घटका जी आहे ती जवळ आलेली होती. येशू गुडघ्यावर होता, प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना तो त्याचे जे घामाचे थेंबे रक्ताचे थेंबासारखे पडत होते आणि मागे येऊन तो बघतो की शिष्य झोपी गेलेले आहे शिष्य. आणि जेव्हा शिष्यांवर परीक्षाचा समय आलेला आहे, येशू ख्रिस्ताला धरण्यात आलेला आहे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं. कुठे गेले शिष्य पळून गेले. का? कारण की ते जागृत नव्हते, ते प्रार्थनामय नव्हते, ते येशूच्या सारख्या गुडघ्यावर नव्हते आणि त्यामुळे संकट आणि समस्या आले तर ते पळ काढणार होतात. हो प्रियांनो, निश्चितच तुम्हाला माझ्या मध्ये ह्या गुडघ्यावर असणं, प्रार्थनाशील असणं आणि येशूचं पाठ बघणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही आणि मी तसं करणार नाही तर वर येणार आहे समस्या आणि निश्चितच डॉक्टरचा काळ येणार आहे आणि तुम्ही आणि मी पळणारे होणार आहोत, महासंकटामध्ये सापडणारे असे होत. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्हाला दोन कॅटेगरी इथे दिसते. एक तर ते तयार आहेत, तयारीत आहे नाही, जे तयार आहेत नंबर 1, आणि दुसरे जे तयार करत आहेत किंवा काहीच तयारीत नाही. दोनच कॅटेगरी आहे. पहिले जे तयार आहे, नंबर 2 जे तयारी करत आहे किंवा काहीच कुठेच नाही. तयारी करणारा कदाचित समय आहे, ते तयार लोकांमध्ये जाऊ शकतात, परंतु ज्यांना अद्याप देखील सुवार्थाचा गंध नाही किंवा ज्यांना सुवार्थ कळून देखील जे निद्रिस्त आहे त्यांच्यासाठी नो होप. कारण की आता त्यामध्ये आपल्याला 2 कॅटेगरी दिसतात आणि त्यामध्ये आपण जेव्हा बघतो तर आपल्याला 10 कुमारिकांचं उदाहरण दिसतं. त्यामध्ये 5 तयार होत्या आणि ते वराबरोबर घेतले गेले. 5 मूर्ख ठरलेले आहेत आणि ते तयारीत नव्हत्या, ते झोपी गेल्या, त्यामुळे ते मागे राहिलेले आहे, ते मागे राहिलेले आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये ही आज समय करतो. जर आज येशूचं किंवा हे वचन ऐकत असताना येशूचं आगमन झालं, आम्ही जर तयार आहोत तर निश्चितच अंतराळात घेतले जाणार आहोत, हे देखील आपल्याला माहित हवं. परत त्याचप्रमाणे दुसरे जे तयारीत नाही त्यांच्यासाठी दहशत आहे, त्यांच्यासाठी भीती आहे, त्यांच्यासाठी अतिशय दुःखाचा समय आहे. कारण की त्याचे प्रिय, त्याच्या जवळचे लोक, त्याचे प्रियजन, त्याच्या बरोबर वावरणारे आज नाही तसे झालेले आहे, म्हणजे ते येशूकडे गेलेले आहे. मिस्राच्या समयात आपण बघतो की मिस्रामध्ये जेव्हा 10 पिढ्या आल्या आणि शेवटच्या पिढ्यांच्या समय काय झालेलं आहे आपण बघूया. त्या घराला 10 पिढ्यांच्या समय काय झालेलं आहे की त्याच्या घराच्या दाराला, आपल्याला असं दिसतं घराच्या दाराला काय लावलेलं आहे, घराच्या दाराला निश्चितच एक कोकऱ्याचं रक्त लावण्यात आलेलं आहे, कोकऱ्याचं रक्त लावण्यात. आणि हा कोकऱ्याचं रक्त जे आहे ते आता इथे 2 विभाग झालेले दिसतात. एका बाजूला कोकऱ्याचं रक्त लावलेलं घर आणि दुसऱ्या बाजूला कोकऱ्याचं रक्त न लावलं. कोकऱ्याचं रक्त जिथे लावलेलं आहे ते वलांडण्याचा सण आता पाळण्याच्या तयारीमध्ये ते काय करत आहे, ते आनंदाने मिसर देशाच्या गुलामीतून सुटून
कनान देशाच्याकडे वाटचाल करतो. प्रेज द लॉर्ड. परत एक पण मी सांगतो, ज्यांच्या घराच्या कपाळपट्टीला त्या वदलेल्या कोकराचं रक्त लावलेलं होतं, ज्या आकृतीत आपल्याला दिसत आहे, त्यांची सुटका झालेली आहे, त्यांचं त्या मृत्यूपासून बचाव झालेला आहे आणि ते वलांडन पण साजरा करत कनान देशाकडे चालले. परंतु ज्यांच्या घरावर कोकराचं रक्त नाही प्रियांनो, त्यांच्या घरामध्ये मृत्यू, रडणं आणि शोक झाले, कारण की त्यांच्या घरावर कोकऱ्याचं रक्त लावलेलं नाही, त्यांना स्वीकार केलेले लोक नाही, ते प्रभूकडे बोलावलेले लोक नाही. आज परत एक बार प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला हेच विचारत आहे की तुम्ही आणि मी कुठे? येशू ख्रिस्ताचं रक्त जे आहे, निर्दोष निष्कलंक रक्त, आज देखील तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कार्य करत आहे. अधर्म आणि पापाची क्षमा करून परत एक कनान देशाकडे घेऊन जायची तयारी आहे. आनंदाने आपण जाऊ, परंतु येशू ख्रिस्ताचं रक्त याला अनुसरून जे जीवन जगत नाही, त्याचा लाभ आणि त्याची कृपा आणि त्याचा अनुग्रह जाणून घेत नाही, ते मागे शोक करत राहणार आहे. कारण की त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आता मृत्यू झाले. ते नुसते त्यांचे प्रथम पुत्र मेलेले नाही, तर ते सर्वजण दुसऱ्या अंतिम मृत्यूकडे जे आहे त्याकडे ते वाटचाल करत आहे. आणि यासाठी प्रिय त्या कोकराचं रक्त तुमची आणि माझं वाट बघत आहे आणि त्यासाठी तयारीला लागणं हे महत्वाचं आहे. इस्रायली लोक जे देवाचे लोक होते, ते कनान देशाकडे गेले. जे निवडलेली प्रजा आहे स्वर्गीय राष्ट्राकडे, सियोन देशाकडे जाणार आहे, नवीन यरुशलेम बरोबर येणार आहे. परंतु बाकीचे उर्वरित लोक जे आहे ते जगात आहे, जगातच राहणार आणि कुठे जाणार आहे? मृत्यूच्याकडे, आणि ती अंतिम मृत्यूच्याकडे म्हणजे नरकी मृत्यूच्याकडे आम्ही जाणार आहे. इब्री करास पत्र ह्याच्यामध्ये आपण प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 11 वचनाकडे जाऊया. प्रगटीकरण 3रा अध्याय आणि 11 वचन ह्यामध्ये लिहिलेलं 3:11, प्रगटीकरण 3:11 मध्ये आपण जाऊया. आणि त्यामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की मी लवकर येतो, तुमचा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. मुकुटकडे तुम्हाला आणि मला मुकुट मिळणार आहे. मुकुटाकडे आपण जातो. तुम्हाला आणि मला मुकुट देव देणार आहे आणि देव म्हणतो की तो मुकुट तुमच्या घालून घेतला जात नाही, म्हणून त्याला जपून ठेवा. कारण की तो मुकुट जीवनाचा मुकुट आहे, तो नीतिमत्वाचा मुकुट आहे, तो कोणत्याही प्रकारचा मुकुट असेल, परंतु तो मुकुट तुमच्यासाठी बिहोल्ड हे वचन देखील आहे की बिहोल्ड आय एम कमिंग क्विकली. तो मुकुट ते मुकुट तुमच्याकडून हिरावून घेण्याची शक्यता. का हिरावून घेणार? कोण हिरावून घेणार? निश्चितच जे विश्वासात आहे, वचनात आहे, ते निश्चितच तुमच्याकडून हा नीतिमत्वाचा मुकुट हिरावून तर स्वर्गीय राज्यामध्ये ते देवाकडून मिळवणार आहे. परंतु आम्ही जर तो मुकुट गमावला तर निश्चितच आम्ही अपयशी ठरणार आहोत, दुर्दैवी ठरणार आहोत. कारण की आम्ही आयुष्यभर वचनात प्रार्थना चालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये टिकून राहिलो नाही. आणि त्यामुळे प्रेम प्रकटीकरणाचा 6वा अध्याय आणि 15 आणि 16 आणि 17 वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट दिसून येत आहे की ते डोंगरात व खडकाला म्हणाले, आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पडून कोकराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा. कोण लोक हे ख्रिस्ती पण आहे, हे ख्रिस्ती तर पण असू शकतात. कोण आहे ते? ख्रिस्ती पण आहे, ख्रिस्ती तर लोक पण आहे. परंतु ते का रडत आहे, का घाबरत आहे, का म्हणत आहे? कारण की त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, देवाच्या योजना आणि संकल्प जाणून घेतला नाही, देवाच्या अनुग्रहावर प्रीतीच्या द्वारे जे तारण त्यांच्यासाठी होतं त्या तारणाचा लाभ ते घेऊ शकले नाही. आणि त्यामुळे आता जेव्हा क्रोध त्यांच्यावर फडकलेला आहे तेव्हा ते घाबरलेले आहे आणि देवाचा क्रोध, देवाच्या दृष्टीपासून ते पळू इच्छितात. आता परत एक इथे आम्हाला 2 कॅटेगरी दिसणार आहे. देवाचा चेहरा त्या लोकांना अति भयंकर दिसणार आहे. मग आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याला झालं काय?
प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याला काही झालेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त होता तसाच आहे. परंतु या लोक जेव्हा येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याच्याकडे बघतात तर आपले पाप, आपले अधर्म, आम्ही पतन पावलेल्यामुळे सर्व दोष गुन्हे येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामध्ये दिसतात आणि त्यामुळे तो चेहरा ते गुप्त पातकांच्या मुळे क्रोधाविष्ट आणि भयंकर असा दिसतो. कारण की देव न्यायी आहे. परत एक मी रिपीट करतो, येशू तोच आहे. परंतु जे लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही ते येशूकडे जेव्हा बघतात तर त्यांचे अधर्म आणि पाप स्तोत्र 90 प्रमाणे की तू आपले अपराध आपल्या पुढे ठेवले आहे, आमची गुप्त पातके आमच्या मुख प्रकाशात ठेवले. स्तोत्र करता म्हणतो की तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले व आमची गुप्त पापे आमच्या मुख प्रकाशात ठेवली. म्हणजे जेव्हा येशू येणार आहे तुमचे आणि माझे अपराध आणि पाप हे तुम्हाला आणि मला दिसणार आहे. येशू ख्रिस्त आज म्हणतो की यस, मी पाप आणि अधर्माची क्षमा करायला तयार आहे. परंतु आम्ही काय करतो, आमच्या धर्म आणि पाप लपवून ठेवतो. म्हणजे काय, त्यांना गुप्त त्याला गुप्त ठेवतं, लपवून ठेवतं. नाही नाही, मी ते असं केलं नाही, मी असा गुन्हा केला नाही, मी असं पाप केलं नाही, मी तर पवित्र आहे, मी तर शुद्ध आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपले पाप पदरी घेत नाही तर मग देव तुमच्या धर्म आणि पापांची क्षमा कशी करणार, तुम्हाला आणि मला शुद्ध कसं करणार. आणि यामुळे प्रियानो, या दिवसामध्ये पवित्र आत्माचं तुम्हा आणि माझ्यामध्ये राखलेला आहे. त्याचे कार्य हेच आहे की तो आमच्या धर्म आणि पाप तुम्हाला आणि मला दाखवतो. आमच्याकडे जे पवित्र शास्त्र आहे त्याचे कार्य हेच आहे की आमचे समोर ते दर्पण आणि आरशासारखे आमचं आत्मिक जीवन समोर ठेवतं. हे जे संदेश तुमच्या आणि माझ्यापर्यंत येत आहे ते ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, मंदिरातून असो, सेवकाच्या द्वारे असो, त्याद्वारे आमच्या धर्म आणि पाप जर तुमच्या आणि माझ्या समोर येत आहे तर तुम्ही आणि मी आपले पाप पदरी घेणं गरजेचं आहे, प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुमच्या धर्म आणि पापांची क्षमा होईल, येशू ख्रिस्त जो आहे जो यांच्यासाठी भयानक दिसत आहे तुमच्यासाठी कृपाळू आणि दयाळू म्हणून, हो त्याचा तेज आणि प्रकाश तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसणार आहे. आणि त्यामुळे इथे लिहिलेलं आहे की त्याच्याकडे बघून ते म्हणतात की आम्हाला क्रोधापासून लपवा, आम्हाला कोकऱ्याच्या क्रोधापासून लपवा. कारण की आता त्यांना माहित आहे की ज्या कोकऱ्याने आम्हासाठी रक्त सांडलेलं आहे त्या कोकऱ्याचा आम्ही स्वीकार केलेला नाही, त्या कोकऱ्याचा आम्ही स्वीकार केलेला नाही. आणि त्यामुळे तो कोकऱ्याच्याकडे जेव्हा आपण बघतो त्या वधस्तंभाच्याकडे आपण जातो, तो वलांडणाचा कोकरा होता आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी अपराध आणि सर्व पाप आणि सर्व काही दिले. परंतु ती संधी कुठपर्यंत आहे, जोपर्यंत येशू त्या रॅप्चर काळ येत नाही तोपर्यंतच आहे. आणि तोपर्यंत किंवा त्याचं द्वितीय आगमन होत आहे तोपर्यंत आहे. परंतु तर आम्ही त्या कोकऱ्याच्या वधस्तंभाच्या, वलांडण्याच्या कोकऱ्याच्या वधस्तंभाच्या अर्पणाचं भूज राहत जाणून त्याचा लाभ घेत नाही. तर आम्हाला तो क्रोधमय चेहरा, तो भयानक चेहरा समोर दिसणार आहे. का दिसणार आहे? कारण की त्या चेहऱ्यामध्ये तुमचे आणि माझे पाप आणि अधर्म दिसणार आहे. आणि त्यामुळे ते लोकांनी काय केलेले, ते म्हणतात की मला लपवा, आम्हाला लपवा. आणि प्रकटीकरण 6व्या अध्यायामध्ये ते जाऊन खडकात लपली, गुह्यात लपली आणि डोंगरात तणाव पडून आम्हाला म्हटले की राजासनावर जो बसलेला त्याच्या दृष्टीपासून आम्हाला लपवा, कोकराच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. कारण त्याचा क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाचा त्याच्या समोर टिकावा लागला. परंतु प्रियांनो, दुसऱ्या बाजूला आम्हाला असं दिसतं की तो कोकरा विसावा. आपल्याला बघूया की त्या कोकराच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं देखील लिहिलेलं आहे प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये की तेव्हा 5 आणि 6 मध्ये असं लिहिलेलं आहे की जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिला. मी त्याला पाहिले आणि हेच बघितलेलं आहे की त्याने गुंडाळी हातामध्ये घेतलेली आहे. आणि वचन असं सांगतं की जेव्हा योहान रडू लागला तेव्हा वडील जण असे म्हणतात की रडू नको, यहूदाचा सिंह, दाविदाचा मुकुट ज्याने जय मिळवलेला आहे तो शिक्के फोडण्यास योग्य ठरलेला आहे. आणि हा कोकरा तेव्हा उभा राहिलेला आहे. तेव्हा सर्व दिव्यदूतांनी, आपल्याला इथे आकृतीमध्ये चित्रामध्ये दिसत आहे, तर 7 शिंगे, 7 डोळे, सर्व पृथ्वीवर 7 आत्मे जे आहेत त्यांनी त्याच्या समोर गुडघे टेकून म्हटले की तू गुंडाळी घ्यावा, तू शिक्के फोडवास योग्य आहे, कारण तू वधला गेला होता आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, सर्व निराळी भाषा बोलणारे लोक यांना देवासाठी विकत घेतलेले आहे.
येस प्रियांनो, तो कोकरा तुम्हाला आणि मला दिसणार आहे, ते आनंदाने भरणार आहे आणि ते गुडघे टेकून त्या कोकराचा स्तुती स्तवन आणि धन्यवाद करणार आहे. कोण लोक आहे, कोण गुडघे टेकणार आहे? ज्यांनी त्या रक्ताचा लाभ घेतलेला आहे, बदलेल्या कोकराच्या त्या रक्ताच्या द्वारे स्वतःला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी देवाचा अनुग्रहाचा लाभ घेतलाय, परंतु दुसऱ्यांनी त्याचा लाभ घेतला नाही आणि त्यांना त्याचा चेहरा क्रोधाविष्ट आणि भयंकर असा दिसणार आहे. आता प्रश्न हाच आहे की आज तो बदलेल्या कोकरात समोर तुम्हाला आणि मला बोलावत आहे, तर आपण त्याची वाणी ऐकणार का? त्याच्या वाणीच्या मागे येणार का? की आपण त्या क्रोधाविष्ट माणसं, त्या लोकांसारखे, त्या मोठ्या लोकांसारखे, ते धनवान लोकांसारखे आयुष्यभर पैशाच्या मागे, धनाच्या मागे, जीवांचं सुख आणि सर्व विलास याच्या मागे आपण लागणार आणि शेवटी आपल्या जीवनाचाच नव्हे तर आपल्या आत्म्याचा देखील आपण लाभ नाश करून घेणार आहे. आणि याची जेव्हा आपण तयारी करत आहोत तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभू तुम्हा आणि माझ्यावर प्रीती करतो आणि आज परत एक वार तो तुम्हाला आणि मला बोलायला येत आहे. आणि त्यामुळे इब्रिकरास पत्र त्याचा 9 आणि 28 वचनामध्ये लिहिलेला आहे, इंग्लिश मध्ये देखील लिहिलेला आहे की तो एकदाच अर्पिलेला आहे आणि तो तुमची आणि माझी वाट बघत आहे. त्याला पाप संबंधाने नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसणार आहे. Christ will be appear a second time. इब्री 9:28 मध्ये लिहिले. कोणाला? पहिल्यांदा तो तुमच्यासाठी कोकरा होता, तो वधस्तंभावर बदला गेलेला आहे. आज देखील तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियांना कार्य करत आहे, परंतु दुसऱ्यांदा तो दिसल तेव्हा तुम्ही कितीतरी क्षमा मागितली, मी कितीतरी क्षमा मागितली, मी कितीतरी पाप पदरी घेतले, मी कितीतरी डोकं फोडलं, तरी देखील मी क्षमा मिळू शकणार नाही, कारण की माझी अधर्माने पाप माझ्या समोर दिसणार आहे आणि ती संधी माझ्याकडून गेलेली असणार. आणि यासाठी प्रियांनो प्रथम जो वलांडणाचा कोकरा आहे तो तारणारा अर्पणारा कोकरा होता, परंतु दुसरा जो कोकरा उठणार आहे तो न्यायाधीश म्हणून येणार आहे आणि त्याच्या न्यायासनापासून तुम्हाला आणि मला टिकण्यासाठी उत्सुकतेने, धीराने, निश्चितच वचनामध्ये टिकून त्याची वाट बघणं गरजेचं आहे, वाट बघणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा जो सार्वकालिक न्याय तुमची आणि माझी वाट बघत आहे त्याची तयारी तुम्ही आणि मी करायला पाहिजे. आणि त्याचा आणि ह्यामुळे जर आपण तयार आहोत, प्रेज द लॉर्ड, प्रभूला धन्यवाद असो, कारण की वचन शेवटी सांगतं. आपण बघूया पुढे की फसू नका. गलतीकरास पत्र 6 अध्याय 7 वचन, फसू नका, देवाचा उपवास होणार नाही. फसू नका, देवाचा उपवास. तो म्हणतो की त्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले प्रत्येक गोष्टी पूर्ण होणं अगत्य आहे, त्याचा काना मात्रा देखील बदलणार नाही. आणि त्यामुळे प्रियांनो जे काही आम्ही सांगत आहोत हे आमचं नव्हे तर आत्म्याने लिहिले गेलेले पवित्र पुस्तक आहे, पवित्र शास्त्रातून आपल्याला सांगत आहे आणि देवाने दिलेलं प्रगटीकरण आहे. आणि त्या दिवशी जेव्हा येशू प्रकट होणार याची पूर्णता देखील होणार आहे, परंतु त्याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास राखला ते त्याच्या बरोबर राज्य करणार आहे. आणि त्यामुळे लिहिलेले फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, देवा खोटा ठरणार नाही, निश्चितच पाप आणि अधर्म करणारे लोक शेवटी खोटे ठरणार आहे, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळणार आहे. आज तुम्ही जे काही पेरले आहे उत्तम पेरले नाही तुम्ही आणि मी आशीर्वादी ठरणार आहे, परंतु जर तुम्ही उत्तम पेरलं नाही आणि ख्रिस्तामध्ये पेरलेलं नाही, ख्रिस्ताच्या योजनेवर पेरलं नाही, ख्रिस्ताचा गौरव करण्यासाठी पेरलं नाही, तर निश्चितच त्याचं प्रतिफळ क्रोधाचं स्वरूपात तुम्हाला आणि मला कोकराच्या समोर जावं लागणार आहे. आणि त्यामुळे उपदेशक मध्ये शलोमोन राजा म्हणतो की देवाचा भय धर, त्याच्या आज्ञा पाळ, कारण की सगळ्या बऱ्या वाईट गोष्टीचा न्याय करण्यासाठी देव सगळ्या कृत्यांची झाड झडती घेणार आहे. सार्वजनिक न्यायाबद्दल, इटर्नल जस्टिसच्या बद्दल जेव्हा आज तुम्ही आणि मी विचार करत आहोत, आम्ही कुठे आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत. आमच्यासाठी जेव्हा तो चोर म्हणून येणार आहे पण निश्चितच आमचा नाश करण्यासाठी येणार आहे, की तो एक चोर म्हणून अचानक येणार आहे, तेव्हा आम्ही जी वाट बघणार आहोत तर आनंदाने त्याच्याबरोबर हर्ष करत येणार आहोत. आम्ही निश्चितच मूर्ख कुमारी ठरणार आहोत की आम्ही शहाणे कुमारी ठरून देवाच्या बद्दल घेतले जाणार आहोत. आम्ही
प्रथम त्या कोकऱ्याचा रक्ताचा लाभ घेतलेला आहे, तर निश्चितच दुसऱ्या कोकऱ्याच्या समोर आम्ही गुडघे टेकून उपासना व आराधना करणार आहोत. आम्ही त्या वलांडण्याच्या कोकऱ्याचं रक्त आपल्या जीवनामध्ये लावलेलं आहे, आपल्या अंतःकरणाला लावलेलं आहे. तर त्याचप्रमाणे इस्रायली लोकांप्रमाणे आम्ही वलांडण्याचा सण पाळत त्या कनान देशामध्ये किंवा सियोन देशाकडे वाटचाल करणार आहोत. की आम्ही मिस्री लोकांप्रमाणे त्या रक्ताचा लाभ न घेतल्यामुळे किंवा त्याच्यापासून अजान राहिल्यामुळे काय झालेलं आहे, त्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे. आमच्या जीवनामध्ये देखील सार्वकालिक मृत्यू होणार आहे. हे तुम्ही आणि मी ठरवायचं आहे त्याने. कारण की आम्हाला असं दिसते की अनेक जण आमच्या पुढे गेलेले ते देखील वाट बघत आहे, तुम्ही आणि मी देखील वाट बघतो. त्यांना संधी होती आणि त्यांनी त्याचं आपलं कार्य करून संपवलेलं आहे. आता तिथे तारण व्हायचं किंवा नाही व्हायचं तिथे प्रश्न नाही, परंतु तुम्हाला आणि मला संधी आहे. त्या लोकांची संधी गेलेली आहे. ज्यांनी संधीचा लाभ घेतलेला आहे ते रॅप्चरच्या वेळेस अंतराळात घेतले जाणार, परंतु ज्यांनी संधीचा लाभ घेतला नाही ते परत ऐकवा द्वितीय आगमनाच्या समोर न्यायासनाच्या समोर उभे राहणार आहे. आणि त्यामुळे प्रियाने आज तुमचा आणि माझा येशूच्या प्रकार चित्रात दिसलेला आहे. तो आम्हाला कवटाळणार आहे, तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणार आहे. तयार आहात का? निश्चितच ते तुम्हाला आणि मला स्तुती फाउंडेशनच्या द्वारे आणि विशेष करून ख्रिस्ती मंडळीच्या द्वारे आणि या भाषणाच्या द्वारे शक्तीचं सामर्थ्य देतो. कारण की पवित्र आत्मा आणि निसर्ग जे त्याचं ऐकतं ते सर्व ह्याच गोष्टी सांगते. आमच्याकडे असलेलं पवित्र शास्त्र देखील ह्याच गोष्टी सांगते की वेळ आता जवळ येऊन ठेवलेला आहे. देव दाराशी उभा आहे, तो त्याच्यासाठी दार उघडणार, तो त्याच्या बरोबर राज्य करणार, तो त्याच्यासाठी दार बंद करणार, तो निश्चित जगामध्ये अनंतकालिक नरकाकडे वाटचाल करणार. प्रार्थना करू. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरव आज परत एक फार सुंदरच्या सायाचं सौंदर्य ओ पवित्र पवित्र संध्याकाळच्या वेळेस तू आमच्याशी बोललेला आहे. आत्म्याच्या द्वारे परत एक फार आम्हाला या गोष्टीचं रिअलाइज झालेलं आहे की आम्ही कुठे आहोत. आणि पित्या आम्ही यासाठी घाबरण्याची गरज नाही, आम्हाला भिण्याची गरज नाही. कारण की आमच्या सत्कृत्याच्यामुळे, आमच्या धार्मिकतेमुळे, आमच्या चांगल्या कर्माच्यामुळे आम्ही स्वर्गात जाणार असे नाही, तर देवाच्या अनुग्रह आणि देवाच्या कृपेमुळे आम्ही जाणार आहोत. आणि त्यामुळे परत एक फार आम्ही हीच विनंती करतो की देवा तुझी अनुग्रह, देवा तुझी दया आम्हावर कर. आमच्या धर्माने पाप जे पवित्र पिता आम्हाला दिसतात आम्ही त्यांच्यासाठी क्षमा मागतो, ते आम्हापासून दूर कर. परंतु जे आम्हाला दिसत नाही, जे गुप्त आहे ते देखील पवित्र आत्मा आम्हाला प्रदर्शित कर. आणि यासाठी की आम्ही त्याच्यासाठी देखील क्षमा मागो. जेव्हा येशू तुझं आगमन होईल, तुझ्या चेहऱ्याकडे आम्ही भिवून पवित्र पिता दहशतमध्ये नव्हे, कारण की तिथे आमच्या धर्माने पाप आम्हाला दिसणार आहे. तो क्रोधाविष्ट न्यायाधीश आणि क्रोधाचा प्याला आम्हाला दिसणार आहे आणि आम्ही लपणार आहोत, पळणार आहोत. परंतु आम्हाला तो चेहरा दिसू दे जो आम्हाला एक पित्या समान वाट बघणारा, तो आम्हाला कवटाळून आशीर्वाद देणारा, तो आमचा हात धरून त्या स्वर्गीय सियोन मध्ये नेणारा, ते नवीन यरुशलेमावर नेणारा आणि या जगामध्ये पवित्र परमेश्वर राज्य करणारा असावं. आज परत एक आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की आम्ही कमी आहोत, आम्ही दुबळे आहोत, परंतु पित्या आम्ही जागृत आहोत, आम्ही तुझी वाट बघणार असं ठेव. जर आज आमची तयारी झाली नाही तर आज संधी आहे, ह्याच समय संधी आहे की आमच्या धर्माने पाप पदरी घेतलं, तर तू विश्वास नाहीये. आमच्या सर्व धर्माने पापाची क्षमा करून तुझ्या राज्यामध्ये तू आम्हाला जीवन आणि अनंत जीवन देणार आहे. धन्यवाद देतो पवित्र परमेश्वर पास्टर असुदेबद्दल की त्यांची मिनिस्ट्री सेवा अनेक आत्म जिंकण्यासाठी, तुझी सेवा उभारण्यासाठी आणि पवित्र परमेश्वर तुझ्या राज्याची वाढीसाठी तू विपुलतेने उपयोगात आणत आहे. ख्रिस्ती मंडळीबद्दल देखील आभार मानतो की पुण्यामध्ये ही मिनिस्ट्री आणि हे सेवा कार्य निरंतर वृद्धी होत आहे. आणि पित्या अनेक भारताच्या नगरांसाठी आणि राज्यांसाठी आणि देशांसाठी ही मिनिस्ट्री पवित्र पित्या आशीर्वादाचे सबब ठरवते. सर्वांना तू आशीर्वादित कर, तुझ्या गौरव राज्याच्या वाढीसाठी उपयोगात आण, यासाठी की आम्ही त्या समय तुझी शाबासकीची थाप घेत असताना हेच म्हणावं की शाबास झाल्या विश्वासू असा. तू थोडक्याबद्दल विश्वासू राहिला, आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करणार आहे. ये माझ्या बरोबर त्या राज्यामध्ये प्रवेश कर. धन्यवाद असं येशू तुला प्रवेश दिल्याबद्दल. प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावात आमेन आमेन.